नमस्कार मंडळी, मी शिवशंकर सदाफुले. काल आपले लाडके माननीय अजितदादा पवार त्यांचे काल विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. ते असे थोर नेते होते जे समाजासाठी, लोककल्याणासाठी एवढं धडापड्याने कामं करायचे. सकाळी 6 वाजता उठून जे लोकांसाठी काम करत होते, असे धडाधडीचे खूप थोर नेते आज आपल्या महाराष्ट्रासाठी हरवून गेले आहे. खूप धक्कादायक गोष्ट आहे ही महाराष्ट्रासाठी. जे 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, अचानक त्यांच्या विमानामध्ये अपघात झाला. खूप वाईट बातमी आहे. असे थोर जे समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते, लोककल्याणासाठी काम करत होते, कुठलीही पार्टी असो त्यांच्यासाठी म्हणतात ना, ते धडपड करत होते. कधी कोणाला कुठल्या गोष्टीला त्रास दिला नाही. असे थोर व्यक्ती आपला महाराष्ट्रातून का जातात काही समजत नाही. विलासराव देशमुख लातूरचे एवढे छान नेते होते, त्यांच्या धक्कादायक गोष्ट. गोपीनाथ मुंडेसारखे थोर नेते, R पाटील साहेब, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, असे थोर जे मोठे मोठे दिग्गज नेते आपल्या महाराष्ट्रातून हरवत जात आहे. खूप वाईट बातमी आहे मित्रांनो. का असं होते माहीत नाही. महाराष्ट्र त्यांना कधीही विसरणार नाही. आपले R पाटील साहेब, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, R पाटील आणि आपले अजितदादा पवार यांना मी माझ्या खूप म्हणतात ना, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. असे व्यक्ती होणे खूप अवघड आहे. काय होणार आपल्या महाराष्ट्राचं काही समजत नाही. असे दिग्गज मोठे मोठे व्यक्ती जे महाराष्ट्रातून सोडून गेले. खूप वाईट बातमी आहे. काल जसं समजलं सकाळी 8:48 खूप धक्का बसला महाराष्ट्राला. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच संदेश द्यायचे की लोकांचं चांगलं कल्याण करा, लोकांचा चांगला विचार करा, जेणेकरून तुम्ही गेल्यानंतरही तुम्हाला लोकांच्या मनामध्ये तुम्ही असले पाहिजे. त्यासाठी हसत खेळत राहावं, लोकांचा जास्तीत जास्त त्यांचं कल्याण करा. ते असे नेते होते अजितदादा पवार साहेब. ते कुठल्याही त्यांच्या भाषणामध्ये नेहमी थट्टामस्ती करायचे, कोणाबद्दलही काही एक टिप्पणी मारायचे. त्यांचा स्वभावच वेगळा होता. म्हणून जीवनामध्ये लोकांचं कल्याण करून लोकांच्या समाजामध्ये जेवढं होईल तेवढं हसत खेळत राहून लोकांचा उद्धार करा, गरिबांना मदत करा, सर्वांशी सोबत हसून खेळून राहत जावा. म्हणजे जगामध्ये कुणाला काही न्यायचं नाही आहे. हेच अजितदादा पवार तुम्हाला माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद मित्रांनो.